श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. घर म्हटलं की देवघर आलं, देवघर म्हटलं की देव आले, देव म्हटलं की लक्ष्मी आली, लक्ष्मी म्हटलं की श्रीयंत्र आलं. श्रीयंत्र नेमकं काय आहे, श्रीयंत्राबद्दलच माहिती बघूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत. श्रीयंत्र म्हणजे काय, श्रीयंत्राची स्थापना कशी करायची, श्रीयंत्र म्हणजे काय, श्रीयंत्राची स्थापना कशी करायची, श्रीयंत्र घरात आल्यावर काय काय होतं, अगदी थोडक्यात त्याची माहिती बघणार आहोत. तर मुळात श्रीयंत्र हे यंत्राचा राजा आहे. श्रीयंत्राला मेरुयंत्र सुद्धा म्हणतात. सगळ्यात श्रेष्ठ यंत्र असेल तर ते बघा श्रीयंत्र. तर श्रीयंत्र घ्यायचं असेल तर ते आपल्याला भरीव घ्यायचं आहे. तर श्रीयंत्र हे यंत्र स्वरूपात पण मिळतं, तर कुठल्याही धार्मिक दुकानात मिळून जाईल किंवा बघा केंद्रात पण मिळून जाईल. श्रीयंत्राची स्थापना कशी करायची, मुळात जर बघा श्रीयंत्र लक्ष्मीचं आसन आहे. मुळात जर श्रीयंत्र लक्ष्मीचं आसन आहे, मी तुम्हाला नेहमी सांगते की लक्ष्मी चंचल आहे, आज आहे तर उद्या नाही. जिथे लक्ष्मीचा वास असतो, जिथे लक्ष्मीचं आसन असताना तिथे आसनावरून लक्ष्मी कधीही जात नाही. म्हणून श्रीयंत्राचं इतकं महत्त्व दिलेलं आहे. तर श्रीयंत्राची स्थापना कशी करायची, श्रीयंत्र केव्हा आणायचं, प्रत्येकाचा एक मुहूर्त असतो. गुरुपुष्यामृत जेव्हा बघा गुरुवारी येतो तेव्हा तुम्ही श्रीयंत्र आणू शकता, किंवा रविपुष्यामृत योग येतो तेव्हा तुम्ही आणू शकता. धनतेरस, दिवाळी असो, पौर्णिमा असो, मंगळवार, शुक्रवार, बुधवारच्या दिवशी पण तुम्हाला श्रीयंत्र आणू शकता. तर अक्षय तृतीया, धनतेरस, 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो, त्या दिवशी तुम्ही श्रीयंत्र आणू शकता. थोडासा खर्च होईल, पण बघा काहीच प्रॉब्लेम नाही. तुमच्या घरात श्रीयंत्र असावं. श्रीयंत्र घरात असलं की चांगलंच होतं. प्रत्येक मार्ग मोकळे होतात. त्याचे फायदे नक्की तुम्हाला सांगतेच. तर बघा मुळात श्रीयंत्र आल्यावर त्याचं काय करायचं. श्रीयंत्राची पंचोपचार पूजा रोज करण्याची गरज नसते. फक्त तुम्ही बघा मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा या 3 मुहूर्तापैकी पौर्णिमेला जरी तुम्ही बघा, पौर्णिमेला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे. लक्ष्मी प्राप्तीचे प्रभावी तोडगा आहे. जर तुम्ही पौर्णिमेला न चुकता बघा, जर पौर्णिमेला न चुकता तुम्ही कुंकुमार्चन करा. मुळात तर बघा रोज श्रीयंत्रावर पूजा करण्याची आपल्याला गरज पडत नाही. तर रोज तुम्ही बघा फूल वाहा, अगरबत्ती आपल्याला ओवाळायची आहे तरी खूप झालं आहे. तर रोजच्या रोज आपल्याला एवढं काही करण्याची गरज पडत नाही. श्रीयंत्र आणल्यावर त्याची स्थापना कशी करायची, तर चांगल्या मुहूर्तावर आपल्याला आणावं. आणि तुम्ही आता बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये पण तुम्ही आणू शकता. श्रीयंत्र आहे तर तिथे आपल्याला आपले गुरु पाहिजेत. सुरुवातीला बघा एका पाटावर विड्याचं पान ठेवायचं आहे आणि तांदूळ ठेवायचे आहेत. हळदी कुंकू व्हायचं आहे. तर तांदळावर आपल्याला सुपारी म्हणजे गणपती बाप्पांची आपल्याला स्थापना करायची आहे सुपारी स्वरूपात. आणि श्रीयंत्र असावं. तर बघा श्रीयंत्र असंच ठेवायचं आहे, तांदळात वगैरे ठेवायचं नाही. काही जण बघा तांदळात ठेवतात. तर बघा सुरुवातीला आपल्याला गुरूंचं नामस्मरण करायचं आहे. तर गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जे तुम्हाला मंत्र सांगणार आहे ते देखील तुम्हाला मंत्राचं नामस्मरण करायचं आहे आणि उच्चार करायचा आहे. ते कोणते आहेत ते आता तुम्हाला सांगते. ओम मंडुकाय नमः, ओम कालाद्री रुद्राय नमः, ओम मूळ प्रकृते नमः, ओम आधार्य शतकाय नमः, ओम कर्माय नमः, ओम शेषाय नमः, ओम वारायी नमः, ओम प्रतिवे नमः, ओम सुध उधाये नमः, ओम रत्नदीपाय नमः, ओम भर्वे नमः, ओम नंदनवर्णाय नमः, ओम कल्पवृक्षाय नमः, ओम विचित्रनंदने भूदये नमः, ओम रत्नमंदिराय नमः, ओम रत्नवेदिकाय नमः, ओम धर्मवर्णाय नमः, ओम रत्नसिंहासनाय नमः. हे जे तुम्हाला मंत्र बोलले ते श्रीयंत्र एक एक फूल आपल्याला व्हायचं आहे. हे सगळे मंत्र तुम्हाला म्हणताना आपल्याला फूल व्हायचं आहे. तर हे सगळं बोलून झाल्यावर अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे. तर बघा कमळगट्ट्याची माळ आहे तर ती आपल्याला श्रीयंत्रावर ठेवायची आहे. कमळगट्टा याचा अर्थ कमळाचे बी असते
लक्ष्मी कमळावर वास करते. नेहमी लक्ष्मीचा वास कमळात असतो. कमळाचे मणी आहेत त्याच्यापासून हे मणी तयार केलेले आहेत, तर त्याला आपण कमळगट्टा म्हणतो. हे मणी आहेत त्याच्यावर आपल्याला ठेवायचे असतात. त्याच्या आधी तुम्हाला एक बघा मंत्र सांगते, तर ते लक्ष्मीचा एक बीज मंत्र आहे. अत्यंत प्रभावशाली लक्ष्मीचा मंत्र आहे. तुम्हाला नाही रोज जमलं तर बघा वेळ काढून तुम्ही 16 वेळा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. काहीच करायचं नाही. तर श्रीयंत्राला आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, अगरबत्ती ओवळायची आहे आणि आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः. हा रोज तुम्हाला मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे. रोज म्हटलं तर बघा अतिशय उत्तम. जरी नाही तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवार पौर्णिमेला तर बघा अनुभव येईल. ज्या दिवशी तुमच्या घरात श्रीयंत्राची स्थापना होईल, बरेचसे प्रश्न आहेत तर ते मार्गी लागतील. तर बघा हे झाल्यावर श्रीयंत्राची स्थापना झाल्यावर न चुकता श्रीसूक्त म्हणायचं आहे. सकाळी नाही जमलं तरी तुम्ही संध्याकाळी म्हणा. संस्कृतमध्ये म्हणा किंवा प्राकृतमध्ये म्हणा, पण तरी बघा संस्कृतमध्ये बोला. तर बघा रोज सकाळी किंवा संध्याकाळी श्रीसूक्त म्हणा. मुळात बघा श्रीयंत्र आपल्या घरी येताना तेव्हा श्रीयंत्र घरी आल्यावर त्याचे फायदे होतात. तर मुळात तर बघा श्रीयंत्र हे लक्ष्मीचं वाहन आहे. श्रीयंत्र घरात आल्यावर पैसा येण्याचा मार्ग हा मोकळा होतो. काही ना काही बघा घरात सदैव येते. तर कोणता तर बघा चांगलाच मार्ग चांगल्या मार्गानेच येत असतो, वाईट नाही. काही ना काही बघा मार्गाने आपल्या घरात येतात. तर देव आपल्याला बुद्धी देतो आणि लक्ष्मी आपल्याला बुद्धी देते. पैसा येईल, धनसंपत्ती येईल. मूळ बघा ताणतणावामधून मुक्ती मिळते. एखाद्याच्या घरात खूप काही असतं तर सगळं सुख असतं, तर मानसिक सुख असतं. मानसिक सुख फार लोकांना नसतं. तर बघा साक्षात श्रीयंत्राची स्थापना होईल ना तर नक्की ताणतणावामधून मुक्ती होईल. मानसिक त्रास आहे तर ते बऱ्यापैकी तुमचा कमी होईल. तर वास्तुदोष तर बघा घर म्हटलं की वास्तुदोष आला. जेव्हा आपल्या घरात श्रीयंत्र येताना तेव्हा बऱ्यापैकी वास्तुदोष कमी होण्यास मदत होते. अनुभव घेऊन बघा, नक्कीच बघा तुमच्यावर प्रभाव चांगला पडेल. ग्रहबाधा तर बघा घर आलं की वास्तुदोष आला, वास्तुदोष आला की वास्तुबाधा पण आली. तर प्रत्येक वेळेस आपण बघा तोडफोड करू शकत नाही. तर रोजच्या रोज तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केलं तर बघा श्रीयंत्र आणून तुम्ही श्रीसूक्त म्हटलं तरी नक्कीच तुम्हाला बघा फायदा होईल. तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या घरात लक्ष्मी असते, तशीच बघा तिची बहीण अलक्ष्मी पण असते. तुम्हाला सांगते जिथे लक्ष्मी असते ना तिथे अलक्ष्मीचा वास येतो. श्रीयंत्र ठेवलं ना तर बघा लक्ष्मी निघून जाते. अखंड लक्ष्मी तुमच्या घरात नांदेल. तेवढंच खरं आहे. तर बघा बाह्यशक्तीचा त्रास असतो ना त्याला आपण कर्णीबाधा म्हणतो. तर घरात श्रीयंत्र स्थापना केली तर नक्कीच तुम्हाला बघा त्यातून पण फायदा होईल. तर बाह्य दोष म्हणजे बघा कर्णीबाधा, तर श्रीयंत्राची स्थापनेमुळे ते देखील कमी होईल. यंत्र घरात आल्यावर आरोग्यापासून आपल्याला मुक्ती होईल. तर आरोग्य म्हणजे एखाद्याच्या घरात बघा नेहमी कोण ना कोण, एक झालं की परत दुसरा डॉक्टर, सारखं कोण ना कोण आजारी असतं. तर नेहमीसारखं बघा आजारी असताना तर जास्त खर्च नाही, तर आपल्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत ना ते आपल्याला नक्कीच मात करून बघा काही गोष्टी आहेत ना तर ते फुकट काहीच मिळत नाही. तर आपल्याला कष्ट करावेच लागतात. कष्टाशिवाय पर्याय नाही. तर बघा तुम्ही जरी 100 यंत्र जरी घरात आणून ठेवले ना म्हणजे लक्ष्मी तुमच्या घरात येईल असं नाही, असं अजिबात नाही. तर तुम्हाला बघा काही आधीच सांगते बघा सेवा करायची आणि कष्ट करायचं नाही असं नाही. तर अशाने स्वामी कधीच पावणार नाही. तुम्हाला कष्ट करावेच लागतील. कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्टाला ना बघा नशिबाची साथ लागते. तर ते आपल्याला स्वामी सेवेतूनच मिळते. श्रीयंत्र घरात ठेवा, तुम्ही खूप श्रीमंत व्हाल असं नाही आहे. तर तुम्हाला कष्ट करावेच लागणार आहे. शारीरिक, मानसिक, गृहपीडा असे भरपूर काही रोग असतात. तर पैसे असून सुद्धा बघा शांती मिळत नाही. कष्ट करायला सुद्धा बघा जिद्द लागते. घरात बसून देव कराल आणि श्रीयंत्राची स्थापना करायची असं होणार नाही. तर तुम्हाला कष्ट पण करावेच लागणार आहे. जिथे चिकाटी ना पण कष्ट असताना तर तिथे बघा त्या घरात तुम्हाला लक्ष्मीचा वास
सदैव असतो. तर फुकट पैसे येतील आणि मंत्र जाप कराल, फुकट पैसे येण्यात अर्थ नाही आहे. तर तुम्हाला कष्ट करावेच लागतील. माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.